आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संपदा, संपदा, संपदा कुठे गेली असेल ही? ये कसं वाटतं आता? बरे बाळा, आज तू खूप छान आणि फ्रेश दिसतेस। बरं वाटते तुला असं बघून। आता असंच राहत जा हा। उर्मिला, संपदा बाळा, बरं वाटतंय ना? हो काकू, बरं वाटतंय आता। ताई, अगं मी आले तेव्हा आधीच उठून फ्रेश झाली होती। बरं आहे, आज नाश्ता करायला कशी खाली आली होतीस तसंच आता जेवायला सुद्धा खाली ये। सगळ्यांबरोबर बसून जेवशील, सगळ्यांशी बोलशील तर बरं वाटेल तुला। उर्मिला, संपदाला असं बोलताना बघून किती छान वाटतंय ग। रोज देवाकडे प्रार्थना करत होते, आपली संपदा बरी होऊ दे, पुन्हा घरात बागडू दे। तिची बडबड नव्हती तर घर एकदम शांत शांत वाटत होतं। खरंय का ताई, गेले काही दिवस ना खूप अवघड गेलेत। म्हणजे बघ ना, संपदाचा तो खोडकरपणा, आशू सोबत तिचं डंबो डंबो करून भांडण, आणि मुख्य म्हणजे तिचे ते ब्लॉग बनवणं, व्हिडिओ बनवणं, सगळंच बंद होतं ग। पण आता शिवा आणि संपदा एकत्र आल्यात आणि संपदाचा स्माइल परत आलाय। त्या दोघी एकत्र आल्या ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। खरंय ताई, आणि बघ ना, मला पण काय दुर्बुद्धी झाली होती आणि मी हे सगळं। अगं उर्मिला, झालं ते झालं, पुन्हा नको ते सगळं। आता पुढे बघ, सगळं छान होईल। चल दिव्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय। नाही शिवा, एक मिनिट, ये बस। अगं आई, बस, थांब ना जरा। नाही नाही, आधी माझं ऐकून घे। खरं तर मला नाही माहिती मी हे सगळं कसं बोलणार आहे, त्यावर तुझा विश्वास बसणार आहे की नाही, पण किमान माझ्या समाधानासाठी मला तुझी माफी मागायची आहे। बहीण म्हणून खूप काही केलंयस माझ्यासाठी, मलाच त्याची किंमत कधी कळली नाही। हा, आणि थांब, हा प्रसाद घे। आज या घरात मी पहिल्यांदा माझ्या इच्छेने आणि आनंदाने जेवण बनवलं। त्याआधी हा प्रसाद केला, एक नवीन सुरुवात म्हणून। खाऊन बघ कसा झालाय। चांगला झालाय अगं। अगं तू खाली काय बसते? बघ, उठ। माझं ऐकून घे शिवा आधी। आज मी निघून जाणार होते इथून कायमची। मला इतकी लाज वाटतेय ना स्वतःची। मी खूप वाईट वागले सगळ्यांशी। तू, चंदनबाई आजी, आई, आशू, देसाई कुटुंब, सगळ्यांची। सगळ्यांनी मला इतकं प्रेम देण्याचा प्रयत्न केला, पण मी नेहमी सगळ्यांचा गैरफायदा घेतला। शिवा, मला माहितीये मी खूप स्वार्थी होते। लहानपणापासून मी कधीच तुझा विचार केला नाही। नेहमी स्वतःचा विचार केला, स्वतःच्या फायद्यासाठी तुझा वापर करून घेतला। मोठं झाल्यावरही माझं सगळं नीट सुरू असताना पण मी तुझा हेवा केला। तुझी पत्रिका मी आशू सोबत जुळवायला दिली आणि ती जुळली। स्वतःच्या हव्यासासाठी मी सगळ्यांची खोटं बोलली, सगळ्यांना फसवलं। घराची इज्जत तू वाचवली आणि तरी मी तुला दोषी ठरवलं। तुझा संसार मोडायचा प्रयत्न केला, स्वतःच्या प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं। त्यापेक्षा जास्त मोठं पाप काय असेल मला नाही माहिती।
आणि शिवाय ह्या सगळ्या त्या चुका आहेत ज्या सगळ्यांना दिसल्या. अशा कित्येक चुका आहेत ज्या फक्त तुला आणि मला माहिती आहेत. आणि ज्या चुका तुला माहिती नाही आहेत त्या मी तुला सांगूही शकत नाही. मला इतकी लाज वाटते स्वतःची. आज पप्पा असते ना शिवाय त्यांनी मला कधीच माफ केलं नसतं. तूही करशील की नाही माहिती नाही, पण ही माझ्या प्रायश्चित्ताची सुरुवात आहे समज. रॉकीला तुझ्यात देव दिसला होता. का दिसला ते मला आता कळतंय. म्हणून मी आज तुझ्या पाया पडणार आहे. एक मिनिट. तू शांत हो. तू वर बस इकडे. ये दिव्या, अगं मी तुला काय माफ करणार. आता खरं तर तूच स्वतःला माफ करणं गरजेचं आहे. तुला पश्चाताप होतोय हीच मोठी गोष्ट आहे. हे बघ, तुझ्याकडे ना आता तुझी संधी आहे. पश्चाताप होत असेल तर तो दिसेल आम्हाला, पण मी अशी लगेच माफी वगैरे कशी देणार आहे गं? पण एवढं सांगते की माझ्या मनात तुझ्याविषयी काही राग नाही आता. तू घरी नाही येणार? चंदनची माफी मिळाल्यावर. भाऊ आरामात. सीताई कुठे? बापरे, आज पण मला उशीर झाला का? ओरडा पडणार आहे. जाऊ दे. तुला काय वाटतंय? हं, तुला ओरडा बसेल? माहित नाही आता, पण बघूया ना. थोडा ओरडा खाऊन घेईन मी. उलट त्या जेवल्या नसतील ना त्यांनाच जाऊन ओरडते. हा आले. इकडे इकडे ये शिवा. मला सांग, तू आज पोलिसांसोबत गेली होतीस ना ग? हा, मी त्यांना सोबतच घेऊन गेले होते पोलिसांना. वा, हे चांगलं केलंस. अहो, तो नाही का मागच्या वेळेस तो साळवी सगळं उत्तर द्यायला घाबरत होता, काही बोलला नाही. आज पोलिसांसमोर असं चटाचट उत्तर दिली हो. अहो, ट्रक त्याचा होता हे पण त्याने मान्य केलं आणि ड्रायव्हरचं नाव पण सांगितलं त्याने. हे खूप चांगलं झालं. असं आता ना सगळं नीट लवकरात लवकर कळलं पाहिजे. तो ड्रायव्हर लवकरात लवकर सापडला ना, सोडणारच नाही त्याला मी. शिवा, मला कौतुक वाटतं तुझं. सगळे तुझ्या विरोधात होते. कुणीही तुझ्यावर विश्वास दाखवत नव्हतं, पण तू हार नाही मानलीस, दटून राहिलीस. भाऊ, तुमचा आशीर्वाद होता की नाही सोबत, मग तेवढं पुरेसं आहे ना. सगळं ठीक होईल शिवा. फक्त तो नराधम एकदा सापडू दे.